सध्या छावा या चित्रपटाने देशभरामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय। सध्या या चित्रपटातील डायलॉग असोत की गाणी असोत या सगळ्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय। मात्र मध्य प्रदेशमध्ये त्या काळी मुघलांची छावणी असलेल्या बुरानपूरमध्ये एक असा प्रकार घडला आहे की प्रशासनाच्या मात्र डोक्यात मारून घेण्याची वेळ आली आहे। बुरानपूरमध्ये प्रेक्षकांनी छावा चित्रपट पाहिल्यानंतर मात्र मुघलांची छावणी असलेल्या असीरगडमध्ये मुघलांचा खजिना लपला असल्याचा गैरसमज करून घेऊन या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी खोदकामाला सुरुवात केली आहे। वास्तविक काही दिवसांपूर्वी या ठिकाणी महिलांना मुघलकालीन काही सोन्याची नाणी देखील सापडलेली होती। त्यानंतर आता छावा चित्रपट पाहिल्यानंतर मात्र या ठिकाणी ग्रामस्थांकडून सध्या मोठ्या प्रमाणावर खुदाई केली जाते। नेमकी काय आहे ही घटना हे आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राइम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेनजीक असणारं बुरानपूर हे सर्व गुणसंपत्तींनी सज्ज असलेलं गाव। त्या काळी या ठिकाणी मुघलांची छावणी होती। छावा चित्रपटामध्ये देखील बुरानपूर या गावाची श्रीमंती दाखवण्यात आलेली आहे। या ठिकाणी मुघलांचा मोठा खजिना हा लपवण्यात आल्याचं चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं होतं। या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या असीरगड या ऐतिहासिक किल्ल्यामध्येच मुघलांची त्या काळी छावणी होती आणि याच ठिकाणी मुघलांनी मोठ्या प्रमाणावर खजिना लपवल्याची या ठिकाणच्या लोकांची धारणा आहे। यापूर्वी देखील इथे सोन्याच्या मोहाने लोकांनी उत्खनन केलेलं होतं। मात्र प्रशासनाने कठोर पावले उचलल्यानंतर या ठिकाणचं उत्खनन हे थांबलेलं होतं। त्यानंतर आता मात्र छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटामध्ये या असीरगडमध्ये मुघलांचा खजिना असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे गेल्या 10 ते 15 दिवसांपासून या परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी पुन्हा एकदा खोदकाम करताना आढळून येत आहेत। या सर्व खोदकामाचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होतोय। रात्रीच्या अंधारात बॅटऱ्या, पहार, कुदळ, फावडे घेऊन या परिसरातील नागरिक या असीरगड किल्ल्याच्या ठिकाणी उत्खनन करत आहेत। छावा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी काही महिलांना मुघलकालीन सोन्याची नाणी देखील सापडलेली होती। त्यानंतर मात्र आता छावा चित्रपटामध्ये मुघलांचा खजिना या ठिकाणी पाहिल्यानंतर लोकांनी इथे खोदकाम करायला सुरुवात केली आहे। या परिसरातील शेकडो लोक रात्रीच्या अंधारामध्ये या ठिकाणी खोदकाम करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। या ठिकाणचे जिल्हा पुरातत्व संघटनेचे सदस्य असणारे डॉक्टर मनोज अग्रवाल यांनी सांगितलंय की असीरगड परिसरामध्ये सोन्याची नाणी हे नेहमीच सापडतात, कारण हा संपूर्ण परिसर त्यावेळी भारतामध्ये मोठी शक्ती असलेल्या मुघल साम्राज्याचं एक मोठं केंद्र होतं। त्या काळी बँका वगैरे काहीही नसल्यामुळे खजिने हे जमिनीमध्ये खड्डा खणून लपवले जात होते। त्यामुळे या ठिकाणी काही सोन्याची नाणी सापडल्याच्या घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत। मात्र ही नाणी खरंच सोन्याची आहेत का हे तपासणं गरजेचं आहे, असं मत पुरातत्व खात्यामधील डॉक्टर मनोज अग्रवाल यांचं आहे। सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात। अशाच प्रकारचे बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा।